आपल्यासोबत गौरव आहे आणि गौरव तुम्हाला माहितीच आहे, हा विनोदवीर प्रत्येक घराघरात पोहोचलाय. गौरव, खूप स्वागत तुझं. इतर वेळी तुझे वेगळे रंग दिसतात, आज कुठले रंग दाखवणार आहेस इकडे? आज जे का रंग आहे ते सगळे रंग मी सगळ्यांना दाखवणार आहे. फक्त माझा खरा रंग आहे तो कोणाला दाखवणार नाही आहे. फक्त जे रंग आहेत होळीचे रंग ते सगळ्यांना दाखवणार आहे माझ्या संग. क्या बात आहे, इथे यमक जुळलेलं आहे छान. पण ते खरे रंग कुणासाठी राखून ठेवलेस रे? असंच हो नाही का, आपलं जे आहे ते खरंच तुम्ही बघितलेलंच आहे. काय आपण वेगळं दाखवणार, मजा करायचा आणि होळी सारखा सगळं ज्यात सगळेजण एकत्र येतात, एकमेकांना रंग लावतात. आज सगळे सेलिब्रिटी आपले आलेले आहेत, सगळे एकमेकांसोबत मिक्स होणार आहे. ती एक मजा असते. इव्हेंट्स असू द्या, अवॉर्ड फंक्शन असू द्या किंवा सगळ्या ह्या कार्यक्रमाला यायला मला प्रचंड आवडतं. अरे माझा भाऊ आला, हॅपी होली पाजवा भाऊ. आपण काय गायलो ऐकलं ना, मी गायल्यानंतर मला बोलले मागून परत गवा गौऱ्या इतकं खतरनाक गायलं. इथे गाऊन दाखव ना परत एकदा. कुठलं गाणं गायचं ते? हे जिहाले मस्की मुकुंद बरम दिश बहाले ही जरा बेचारा दिल है सुनाई देती है जिसकी धड़कन तुम्हारा दिल या हमारा दिल है कोई शक. त्याचा अर्थ सांग ना गौऱ्या. हे बघ हेच मला अडकवतात. हे उकसवतात मला गा म्हणून नंतर अर्थ कळत नाही, मग म्हणतात अर्थ सांग. पण आज तो म्हणला नाही की परत गाऊ नको असं, तर म्हणलेलं नाही. छान होतं गाणं. हे म्युझिकवर ऐकलं असतं ना मग तुला कळलं असतं. हे माझं गातोय म्हणून तसं आहे. पण ही रंगकर्मीची धुळवड खूप धमाल असते, मजा असते, एकत्र येणं असतं, सगळे मित्रमंडळींना भेटणं असतं. त्याबद्दल किती उत्सुक आहेस? हे असं असतं त्यामुळे मज्जा येते. हे बघ नाही बांध अगं ते खरं बोलणार म्हणून. हे बघा हे असं असते. नानू मेरी जान घे त्याला घे. मी जाम धमाल करतो. फिल्टर पाडामध्ये होळी खेळायचो. आज हे पोरांचे फोन आले होते, भाई तू फिल्टर पाडामध्ये आपण मजा करूया. पण फिल्टर पाडा हाय मेरे भाई कैसा आहे? मस्त मस्त ब्रदर, कसं आहेस? सॉरी तुझं नाही ना तुम्ही येणार बस काय यार. अरे भाई प्लीज. मला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं भावी आयुष्य, तुमचे कार्यक्रम, तुमचं सगळं असंच रंगीत हो आणि तुमच्या आयुष्यात भरभरून कलज येऊ, लवकर तुमचं लग्न हो, मुलं बाळा हो आणि सगळ्या. एक मिनिट, हे पहिलं सगळं भाईसाठी बोल होतं. हे एंड वाला दोन केले की मी नाही केले. अरे आमच्या क्लब मध्ये ये, जरा तुला पण कळू दे. नक्की 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 बघ, इतक्या प्रेमाने निमंत्रण दिलेलं आहे तर स्वीकारलं तर पाहिजे. यस केलंच पाहिजे. धुळवड सुरू व्हायच्या आधी दिलंय, त्यामुळे ते खूप जेन्युन आहे. हो आणि माझ्या विषयाचं क्या नाही म्हणतो नाही मी? का? ठीक आहे, तू आता बोलत होतास फिल्टर पाड्यातली होळी, ते आता इथली होळी खूप बदललंय गौरव. लय बदललेलं आहे. फिल्टर पाडाची होळी म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. सकाळी 9ला 7ला सुरू होते, आता संपली पण असणार. आता वेगळ्या होळी सुरू झाली असणार, मग ती होळी संध्याकाळपर्यंत चालणार. पण तिकडून खेळून आलायस का? नाही गेलो नाही यावेळेस, कारण आता माझ्यासोबतचे सगळे जरा बाहेर आहेत सगळीकडे आणि माझ्यासोबत जे लहान होते ते मोठे झालेत, त्यामुळे तेवढे माझी त्यांच्याशी फारच आहे ओळख, पण तेवढं हे नाही. मग आता सगळे इकडे आपली मंडळी, सगळे मित्रमंडळी इकडेच आहेत. सगळे आपले सेलिब्रिटी मित्रमंडळी आले आहेत, त्यांच्यासोबत एन्जॉय करायचं. कारण हा सगळे एकत्र येणं हा योग असतो ना. अवॉर्ड फंक्शन असू दे किंवा एखादा कार्यक्रम असू दे आणि होळी असेल किंवा आपला पाडवा असतो, त्या दरम्यान सगळे एकत्र येतात. मज्जाच मज्जा, सगळ्यांना भेटायला मिळतं आणि एक वेगळा दिवस जातो. आपल्या डायरीमध्ये ते आपण नोट करतो की आजचा दिवस आपण असा एन्जॉय केला. खूप मोठा झालायस आणि मोठा हो. खूप छान आणि खूप शुभेच्छा तुला. हॅपी होली. थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना, संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण भारताला माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.